नमस्कार. मागील तासाला आपण हे पर्यावरण व्यवस्थापन प्रकरण पाहत होतो. हे पाहत असताना आपण काय केलं, परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेमधील विविध घटक कोणते त्यांचा आपण अभ्यास पाहिला. पर्यावरण आणि परिसंस्था यामधील संबंध आपण पाहिला. त्याच्यामध्ये परिस्थितिकी म्हणजे काय नेमकी ते पाहिलं. पर्यावरण संवर्धन आणि त्यामध्ये त्या पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहिलं. आणि भक्षकांची संख्या जर वाढली तर कशा प्रकारे असमतोल वाढतो ते आपण पाहिलं. त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार पाहिले. नैसर्गिक प्रदूषण, मानवनिर्मित प्रदूषण पाहिलं. त्यानंतर आपण पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे या प्रकरणामध्ये. कारण ही सामाजिक जबाबदारी वैयक्तिक कोणाचीच जबाबदारी नाही. म्हणून पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वातूनच झालेला आहे, हे आपण चांगल्या प्रकारे पाहिले. आणि पर्यावरणामध्ये असणारे निर्माण केलेले कायदे आपण चांगल्या प्रकारे पर्यावरण संरक्षण कायदा पाहिला आहे, चिपको आंदोलन पाहिलं, वन्यजीव संरक्षण कायदा पाहिला आणि एक छोटंसं उदाहरण मोलाईचं जंगल हे चांगल्या प्रकारे उदाहरण आपण पाहिलं. त्यानंतर मागील तासाला आपण पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, त्यामध्ये आपण जैवविविधता म्हणजे काय तर सजीव सृष्टीची समृद्धी लाभते या निसर्गातून आणि त्याला जैवविविधता म्हणतात, ते आपण मागच्या तासाला पाहिलं. त्याच्या 3 पातळ्या आहेत. जैवविविधतेच्या 3 पातळ्या: अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्थेची विविधता. या 3 पातळ्या अतिशय चांगल्या प्रकारे पाहिल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे देवराई. देवराई म्हणजे देवाने राखून ठेवलेला वनाचा भाग, ते आपण पाहिलं. आणि तो सरकारच्या वन खात्याने सांभाळलेला भाग नसून तो अभयारण्य म्हणून घोषित केले, ते आपण पाहिलं. तर भारताच्या पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये दाट जंगलाचं पुंजके आहेत, ते पण आपण चांगलं पाहिलं. त्यानंतर जैवविविधतेचे संवर्धन कशा प्रकारे करता येईल त्याचे आपण मुद्दे पाहिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था कार्य करत आहेत, त्या आपण पाहिल्या. स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आपण पाहिलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये जरी फरक असला तरी उद्देश एकच आहे, पर्यावरण जपलं पाहिजे, ते आपण पाहिलं. पर्यावरणात माझी भूमिका काय? नियंत्रण आहे, निर्मिती आहे, प्रसार करणे आहे, प्रतिबंध करणे आहे, जतन करणे आहे आणि टिकवणे. जे आहे ते टिकवून ठेवायचं, अन्यथा आपल्याला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल, हे आपण पाहिलं होतं. जसे डिझेल, पेट्रोल, खनिज तेलांचे साठे संपत चाललेले आहेत, म्हणून सरकारने काय केलं आहे, सौर ऊर्जेचा वापर किंवा चार्जिंगच्या मोटारसायकली किंवा 4 व्हीलर बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि चालू पण आहे.
कारण हे साठे संपुष्टात येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. तर हा झाला मागील पाठाचा थोडक्यात आढावा. आता पुढचा पॉइंट आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र किंवा क्षेत्रे म्हणतात. तर आता नेमकी काय, तर जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली आत्तापर्यंत. या क्षेत्राने एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग काय झालाय, व्यापलेला आहे. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्र आधीच नष्ट झालं आहे, आधीच नष्ट झाले पहा. आणि सध्या फक्त 2.3% या पृथ्वीच्या भागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहे, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50%च आहेत. लक्षात घ्या. आणि भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटामध्ये 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र कोठे कोठे आहेत याची आपण माहिती नेटच्या साहाय्याने मिळवू शकतो. आता धोक्यात आलेली नेमकी देशातील 3 वारसा स्थळे कोणती धोक्यात आलेली पहा. गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यामध्ये व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे. हा पश्चिम घाट लक्षात घ्या. तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहे. हा आपण विचार केला पाहिजे. आसाममधील मानस अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. तेथील वाघ व एकशिंगी गेंडा, वाघ आणि एकशिंगी गेंडा याचं काय झालंय, यांना धोका उत्पन्न झालाय पहा. आणि पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे. आणि पण जी धरणं आहेत, धरणं असेल, वृक्षतोड असेल, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर असतील, त्यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभं राहिलेले पहा. आणि अशा प्रकारे ही जी धोक्यात आलेली 3 वारसा स्थळे आहेत ती आपण पाहिलेली आहेत. आता थोडं जर आपण मागील वर्षीचं जर पाहिलं तर भारतामध्ये सुद्धा काही काही नामशेष झालेल्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची माहिती मिळवा आणि त्याची नोंद ठेवा.
की कोणकोणत्या जाती नष्ट झाल्यात. जसे सिंह आणि वाघ यांच्यासुद्धा ज्या जाती आहेत आणि ज्या सध्या उपलब्ध आहेत त्यांची परिस्थिती फार नाजूक बनलेली आहे. त्यांचा शरीराचा जो भाग आहे तो कसा कमी जास्त झालेला आहे. तर हे सर्व प्रदूषण ढासळल्यामुळे आणि मानवाच्या बेसुमार प्रदूषणामुळे हे सर्व झालेलं आहे. आता धोक्यात आलेल्या त्या प्रजातींचं जर वर्गीकरण आहे, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. आता याच्यामध्ये 4 पॉइंट आहेत. पहिला आहे संकटग्रस्त प्रजाती. संकटग्रस्त प्रजाती. आता या कोणत्या? तर या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर, लायन टेल्ड वानर आणि तनमोर या जाती नष्ट झालेल्या आहेत आणि नष्ट होण्याचे जे शिल्लक आहेत त्या सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर आहे दुर्मिळ प्रजाती. दुर्मिळ प्रजाती. आता दुर्मिळ प्रजाती आहेत यांची संख्या सुद्धा बरीच कमी झालेली आहे. ती म्हणजे या प्रजाती विशिष्ट स्थान पद्धतीने असल्यामुळे, स्थानबद्ध असताना जलद गतीने त्या नामशेष होऊ लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रेड पांडा आणि कस्तुरी मृग. रेड पांडा आणि कस्तुरी मृग या काय आहेत? दुर्मिळ प्रजाती नामशेष होत चाललेले आहेत, जवळजवळ नामशेष झालेले आहेत. त्यानंतर आहे संवेदनशील प्रजाती. संवेदनशील प्रजाती. आता या ज्या संवेदनशील प्रजाती आहेत यांची सुद्धा संख्या कमी होत चाललेली आहे आणि सातत्याने घटतच चाललेली आहे. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीचे चिंतेचं कारण आहे. त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ, पट्टेरी वाघ आणि हे जे सिंह आहेत, गीरचे सिंह आहेत, त्यामध्ये गीरचे सिंह यांची सुद्धा जी जात आहे ती काय झाले? कमी होत चालली, नष्ट होत चाललेली. आता अनिश्चित प्रजाती, चौथा जो पॉइंट आहे, अनिश्चित प्रजाती. आता अनिश्चित प्रजाती या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे, उदाहरणार्थ यांच्यामध्ये बुजरेपणा असतो. उदाहरणार्थ शेकरू खार, उदाहरणार्थ शेकरू खार. आता याचं काय वैशिष्ट्य आहे? तर ह्या बुजतात, म्हणजे यांच्यामध्ये बुजरेपणा अशा प्रकारची सवय
या प्राण्यांमध्ये असते. तर लक्षात घ्या, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण काय पाहिलं आपण? संकटग्रस्त प्रजाती, त्याच्यामध्ये लायन टेल्ड वानर आणि तनमोर. दुर्मिळ प्रजाती रेड पांडा, कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजाती त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ आणि गिरचे सिंह. अनिश्चित प्रजाती म्हणजे शेकरू आणि खार. या प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत. जर आपण वेळीच सावध जर झालं नाही तर याची पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागणार आहे. म्हणजे पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे, ते आपण केलं पाहिजे. तर आता आपल्याला माहीत आहे 22 मे हा जो आहे जागतिक जैवविविधता दिन आहे. 22 मे. तर या दिवशी काय करायचं आपण? तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत आणि प्राणी आहेत, थोडासा फेरफटका मारायचा, त्यांचं सर्वेक्षण करायचं आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची काय करायचं? नोंद करायची. आणि नोंद करत असताना अगदी काळजीपूर्वक आपण त्याचा तो 22 मे दिवस आपण कारणीभूत लावायचं. लक्षात घ्या. आणि सुट्टीचा दिवस असतो 22 मे, म्हणजे मे महिन्याची सुट्टी असते. आता त्याबरोबर तुम्हाला काही गोष्टीसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्या? आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार करते. या संघटनेचं फार मोठं काम आहे की ज्या जाती धोक्यात आल्यात त्या त्या देशातील त्यांची यादी बनवायची आणि या यादीमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती म्हणून, तर हिरवी पृष्ठे संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यापासून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवतात. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याचबरोबर आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि इतरांना सांगितलं पाहिजे काय? वृक्षनाश म्हणजे सर्वनाश. राखीव म्हणजे पर्यावरण राखूया आणि वनीकरण करूया. वनश्री हीच धनश्री. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण. कागदाची काटकसर म्हणजे वृक्ष तोडीला आवर. पर्यावरण रक्षणाची धराकास तर होईल मानवाचा विकास. आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी. तर हे आपण नुसतं लक्षात नाही ठेवायचं, तर त्याप्रमाणे वागायचं. आपण स्वच्छता पाळली तर आरोग्य टिकेल आणि वृक्ष तोड जर केली नाही तर आरोग्य आपल्या चांगल्या प्रमाणात टिकेल आणि पर्यावरणसुद्धा काय होईल? चांगल्या प्रमाणे व्यवस्थित राहील. आता जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने काय केले? 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षामध्ये म्हणजे 1975 ते 2005 जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती या नष्ट झालेल्या आहेत, असं त्यांनी निष्कर्ष केला आहे. आणि जर हे अशाच प्रकारे जर सुरू राहिले तर उद्या काय होईल? फार मोठं संकट उभं राहील. आत्ताच आपण पाहिलं की जंगलतोड करून किंवा नदीचं पात्र कमी करून त्या नदीच्या पात्रामध्ये मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्यात. त्याच्यामुळं काय झाले? पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आणि जंगलतोड झाल्यामुळं ते जे जंगली प्राणी असतील वन्यजीव असतील ते काय झालेत? शहरामध्ये यायला लागलेत. ते आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला ते जाणवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण
जर आपण जर पाहिलं तर फार घेण्यासारखं आहे. नुसतं तुम्हाला मी सांगितलं अभ्यासासाठी आणि गुण मिळवण्यासाठी आपल्याला करायचं नाही, तर आपल्या वर्तनातून समाजाला जनजागृती करून प्रसार करून आपण काय केलं पाहिजे, या पर्यावरण व्यवस्थापनाला आपण चालना दिली पाहिजे. तर या प्रकरणामध्ये आपण 5 पॉईंट पाहिले होते. परिसंस्था, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि परिसंस्था संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, आणि शेवटचा पॉईंट पाहिला होता आपण जैवविविधतेची संवेदन क्षेत्र. अशा प्रकारे हे प्रकरण तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. नमस्कार. इथे हे प्रकरण आपलं संपले. ओके.